बाबांनी मला सांगितलं की उद्या तू ऑफिसला जायचं. नवरा गेलेला असताना 4थ्या दिवशी मी ऑफिसला आले. जेव्हा ऑफिसला आले तर कित्येक जणांचं हे होतं की अरे हिला काय वाटतं की नाही, हिचा नवरा गेला आणि 4थ्या दिवशी ऑफिसला आली. तर म्हणजे असलेला जोडीदार गमावणं ह्याच्यासारखं, एकतर तो उशिरा मिळणं आणि मग नंतर मिळालेला जोडीदार गमावणं याच्यासारखं दुःख म्हणजे कोणाच्याही वाट्याला येऊ नये हे मी नेहमी म्हणेन. पण जेव्हा आलं तेव्हा म्हणजे ते इतकं सडन होतं की मला पण कळालं नाही माझ्या आयुष्यात घडलं काय. विधवेने कसं जगावं ते अजून पण आपल्या समाजात आहे. म्हणजे आपण म्हणतो की आपण चंद्रावर गेलोत, आपण AI टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो हे, पण विडोसाठीचं जगणं एक चाकोरीबद्ध ते अजूनही समाजात आहे आणि ते मी फेस केलं आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या फंक्शन्सला गेलात तर तुम्हाला बोलवलं जात नाही, ओवाळणीसाठी पण बोलवलं जात नाही का तर यू आर अ विडो. धाकट्या बहिणीचं लग्न झालं, ते लग्न झाल्यावर आणि परत प्रॉब्लेम, कारण की मोठीत काहीतरी दोष आहे म्हणून धाकटीचं आधी लावलं. हे जे सामाजिक आपल्या सोसायटीने नॉर्म्स करून दिलेत त्याच्यावर मग माझ्या आईने सगळ्या सोशल कार्यक्रमांना जाणं बंद केलं का तर लोक मला हे विचारतात मोठीत काहीतरी दोष आहे आणि म्हणून धाकटीचं लग्न आधी लावलं. मुलींनी जेव्हा रायडिंगमध्ये यायचं असतं ना, थोड्या बाबतीत निर्लज्ज होऊन यावं लागतं. म्हणजे तुम्ही काही ठिकाणी राईडला जाता आणि तुम्हाला स्पेशल रूम नाही मिळाली तर मुलांबरोबर रूम शेअर करावी लागते. तर तो निर्लज्जपणा तर असावाच लागतो, तेवढं कॉम्प्रोमाइज तर तुम्हाला करावंच लागतं. आयुष्य करत तुम्ही रायडिंग करू शकत नाही, रायडिंग कम्युनिटीशी तुम्ही जुळवून घेऊ शकत नाही. त्यामुळे आयुष्य असाल तर घरी बसा. हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या सखी टॉक्स या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करते. सखी टॉक्स हे नाव ऐकल्याबरोबरच तुम्हाला कळलं असणार आहे की आज आपण एका अशा महिलेशी गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत जिनं आयुष्यात काहीतरी करण्याचं ठरवलं आणि ते करून देखील दाखवलं. आपल्या भारताचा जर विचार केला तर अशी अनेक क्षेत्र आहेत ज्या क्षेत्रांमध्ये केवळ पुरुषांची मक्तेदारी आहे. अमुक एक काम हे फक्त पुरुषांनीच करावं, पण तसं न मानता आता प्रत्येक क्षेत्रात स्त्रीसुद्धा तितकीच पुढे जाऊ शकते आणि ती देखील ते काम करू शकते. हे ज्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे आपल्या जिद्दीने, अशा माधुरी नायक आज आपल्यासोबत आहेत. त्या रायडर आहेत, कॉर्पोरेट क्षेत्रात त्या काम देखील करतायत, नोकरीही करतायत आणि आणखीनही त्यांच्या आयुष्याचे वेगवेगळे टप्पे आहेत. ते टप्पे जाणून आपण घेणार आहोत जेणेकरून प्रत्येक महिलेला वाटेल की माझं आयुष्य हे असं असावं आणि त्यांच्याकडून खूप प्रेरणा देखील आपल्याला मिळणार आहेत. आपल्या सखी टॉक्समध्ये मी माधुरी मॅम तुमचं स्वागत करते. नमस्कार, थँक्यू अमृता मला इथे बोलवल्याबद्दल. म्हणजे तुझ्या बोलवण्याने मला तो असं खूप ग्रेट असल्याचा भास येतो, पण तसं काही नाही आहे. एक सामान्य कुटुंबात चाळीत वाढलेली 4-5 बहीण भावंडांमध्ये वाढलेली मुलगी आहे मी. हां, स्वप्न पूर्वीपासून होती आणि पूर्ण करायची जिद्द तर नक्कीच होती. मिडल क्लास असल्यामुळे जनरली आपल्याला असं असतं की चाकोरीबद्ध आयुष्य जगावं लागतं, कारण की चाळीत पण ती चौकट कळत नकळत मांडलेली असते. तर ती चौकट तोडायची की नाही तोडायची, कशी तोडायची, याच्यापासून जी सुरुवात होते तशी मिडल क्लास मुलगी मी आहे. इन्स्पिरेशन कुणीही माझ्यापासून इन्स्पिरेशन घेतलं तर ते माझ्यासाठी पण प्रेरणादायी असेल की माझं आयुष्य कोणासाठी तरी इन्स्पायरिंग आहे, हे जाणूनच खूप मला बरं वाटेल. बरोबर आहे. आणि आज तुमच्याशी धमाल अशा गप्पा मी मारणार आहे आणि तुमचं संपूर्ण आयुष्य जे नेमकं कसं गेलेलं आहे आणि जसं तुम्ही आत्ता सांगितलं की चाळीत राहणारी एक सर्वसामान्य मुलगी ते आत्ता बाईक रायडर, म्हणजे केवळ एक राईड तुम्ही केलेली नाही आहे तर अशा अनेक राईड तुम्ही केलेल्या आहेत महाराष्ट्राच्या बाहेर देखील. आणि तुमचं स्वप्न आहे की संपूर्ण भारत आपल्याला फिरायचं आहे. तर हे सगळं मी जाणून घेणार आहे. पण सगळ्यात आधी आपण सुरुवात करूयात की कसं होतं बालपण आणि बालपणीच्या काही आठवणी आणि त्यानंतर इतकं मोठं स्वप्न, तर हा टप्पा नेमका कसा गाठला? बालपण जसं सामान्य लोकांचं असतं तसंच होतं. खूप स्ट्रगल होते, कारण की बाबा नेव्हीत होते, मग त्यांचं कोर्ट मार्शल झालं, नोकरी गेली, मग शून्यातनं पुन्हा त्यांना सगळं सुरू करावं लागलं. त्याच्यात आम्ही 4 बहिणी, 1 भाऊ, मोठी मी घरातली, त्यामुळे मग मोठीलाच दामटवलं की मागचे सगळे सरळ होतात, अशा वातावरणात वाढलेली. बाबा माझे एकदम बंडखोर, म्हणजे सगळ्याच बाबतीत. आई माझी एकदम कल्चरल, कारण की ती टिपिकल साऊथ इंडियन बाई, तर ती सगळ्या गोष्टी चाकोरीमध्ये करणार. मग त्यातनं आम्ही मुली म्हटल्यावर बाबांनी जर कुठल्या गोष्टीत फ्रीडम दिलं तर आईचं असं असायचं, हां डोक्यावर बसवा, चढवा मुलींना डोक्यावर. हे म्हणजे मी इतक्यांदा ऐकलं आहे की
ते ऐकायचं पण आम्हाला कंटाळा आला. म्हणजे आई बोलायला लागली की आम्ही हे डायलॉग चौघी बहिणी रिपीट करायचो की आता हिचं परत सगळं सुरू होणार आहे. तशा परिस्थितीत वाढत असताना एक होतं की नकार पचवायची जी सवय असते ना, ती फार आधीपासून लागली. म्हणजे अगदी चॉकलेट आणलं घरात, तर प्रत्येकाला एक-एकच तुकडा मिळेल. दुसरा मागितला की नकार. म्हणजे ही ही सुरुवात नकाराची. तिथपासून 4 मुलं आपल्या बरोबरीची सहलीला जातायत, तर पैसे नाहीत, तो नकार. म्हणजे अगदी छोट्या गोष्टींपासून मोठ्या-मोठ्या गोष्टींपर्यंतचे नकार. म्हणजे आत्ताच्या मुलांना ते असं खूप वाटतं की अरे हे काय आहे म्हणजे फिल्मी स्टाईल काहीतरी आहे किंवा ग्लॅमरस रंगवून सांगतो. पण ते आम्ही आयुष्य भोगलंय चाळीमध्ये. म्हणजे आणि इतकी ती गंमत असायची की पिक्चरला जायचं तर शक्य नाही. कारण की पुरा लवाजमा घेऊन पिक्चर, तिकीट हे गणितच बसणार नव्हतं बजेटमध्ये. तर मग आम्ही मुलं चाळीत गणपतीला व्ही-सी-आर आणायचा, टीव्ही आणायचा रेंटवरती आणि मग ते पैसे वसूल झाले पाहिजेत केवळ या हेतूने 4-4 पिक्चर बघायचे. बरं ते बघितल्यावरती घरनं दामटून हे पण असायचं की दुसऱ्या दिवशी शाळेत जायचे. त्यामुळे रात्री 7:00ला लावलेली सीडी सकाळी 5-6ला बंद व्हायची. त्याच्यानंतर 1-1.5 तास झोपा आणि मग तो सगळा पसारा आवरा आणि मग शाळा गाठा. पण कॉम्प्रोमाईज बाबांनी माझ्या कधीही शिक्षणात करू दिलं नाही. म्हणजे बाकी सगळे लाड त्यांनी पुरवले. पण एक गोष्ट होती त्यांनी जी सगळ्या बहिणींना सांगितलं, की शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. आणि कितीही वाईट परिस्थिती आली तरी बाबांनी कायम हे ठेवलं म्हणजे त्यांनी शौक चेन पूर्ण नाही करू दिली आम्हाला. पण शिक्षण आम्हाला पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रेरणा दिली. आणि त्यात आईचाही सहभाग होता. माझी आई खूप शिकलेली नव्हती. पण तिला ते कायम असायचं, की माझ्या मुलींचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. तर त्या परिस्थितीत पण ती आम्हाला अभ्यासाला बसवणं, करतोय की नाही ते बघणं, खरंच करतोय की टाईमपास करतोय हे बघणं, हे ती मतलब एकदम व्यवस्थित बघत होती आमचं सगळं. बरोबर. आणि आता तुम्ही जे उत्तर देताय, मला सगळ्या प्रेक्षकांना आवर्जून सांगावंसं वाटतंय, की साऊथ इंडियन फॅमिलीमधून तुम्ही येताय आणि इतकं छान मराठी तुम्ही बोलताय. त्यामुळे जे मराठी असून देखील मराठी बोलायला ज्यांना लाज वाटते, त्यांनी माधुरी मॅमचं मराठी आवर्जून ऐकायला हवं आणि शिकायला हवं. कारण की कॉर्पोरेटमध्ये तुम्ही काम करतात, तर तुमच्या शिक्षणाचाही तुम्ही विषय काढलात. तर मग शिक्षण कुठपर्यंत झालं आणि त्यानंतर आज एवढ्या मोठ्या कंपनीत तुम्ही काम करतायत, तर तो नेमका प्रवास कसा होता? शिक्षण पण एक मजाच होती आमच्याकडे. कारण की लोणावळ्यात आमची शाळा म्हणजे घरापासून 2.5-3 किलोमीटरवरती शाळा. मग सगळ्यांनी चालत जाणं कंपल्सरी कारण की तेव्हा व्हॅन बिनचं फॅड तर नव्हतंच. म्हणजे सायकल मिळणं पण अवघड होतं त्यामुळे व्हॅन बिन तर शक्यच नव्हती. तर ती ती आमच्यासाठी एक ट्रिप असायची छोटी की शाळेत जाणं. मग आम्ही सगळी मुलं म्हणजे जमा व्हायचो. मग एकमेकांना हाक मारत-मारत सगळा घोळका जमा व्हायचा. शाळा गाठायचो. लोणावळ्यातला धो-धो पावसात कित्येक वेळा असं असायचं, की आम्ही सगळे ठरवायचो, की आज शाळेत जायचं नाही. रस्त्यात एक ओढा लागायचा, त्याच्यात बसून जायचो. कमरेपर्यंत पाणी असं म्हणजे खोटं बोलायचं शाळेमध्ये आणि मग कमरेपर्यंत भिजले म्हणून कित्येक वेळा घरी जायची मुभा दिली जायची. मग घरी येऊन धमाल, खेळा, चाळीतली मुलं म्हणजे सगळा तो गोंधळ जमा असायचा आणि सगळे घरी आल्यावरती मजाच असायची. म्हणजे पत्ते खेळा, लपाछुपी खेळा, आरडाओरडा चाळीतला ते सगळं व्हायचं. पण शिक्षकांना पण काही दिवसानंतर कळलं, की ही मुलं नेहमीच कशी काय कमरेपर्यंत भिजतात. तर ती म्हणजे शाळा नंतर मग असं झालं, की शिक्षकांना ते कळलं, की आम्ही लबाडी करतोय. मग हॉस्टेलमध्ये त्यांनी आम्हाला कपडे देऊन बसवायला सुरुवात केली. शाळा पूर्ण झाली. मग बाबांची इच्छा होती, की सायन्स घ्यावं. मग सायन्स घेतलं. सायन्सची मजा अशी होती त्यावेळी लोणावळ्यात, की फक्त 11वी-12वीचं ज्युनियर कॉलेज होतं आणि ते एकमेव कॉलेज. तिथे नंबर लागला तर ठीक, नाहीतर सायन्सही नशिबी नाही. आर्ट्सला गपचूप आर्ट्स किंवा कॉमर्सला ॲडमिशन घ्यायचं. सुदैवाने सायन्सला ॲडमिशन मिळालं. सायन्स पूर्ण केलं. त्याच्यानंतर पुण्याला शिक्षण कारण की 12वी नंतर तेव्हा ग्रॅज्युएशनचं कॉलेज लोणावळ्यात नव्हतं. तर त्याच्यामुळे बी-एस-सी करायचं किंवा जे काही सायन्स रिलेटेड करायचं तर तुम्हाला पुण्याला जाणं कंपल्सरी. पुण्याला जाणं म्हणजे अजूनही असं आहे तिथे लोणावळा-पुणा लोकल की एक लोकल चुकली तर 1.5 तास तुम्ही प्लॅटफॉर्मवर बसून जायचं. घर 4-5 किलोमीटर मागे त्याच्यामुळे ती मुभा नाही की घरी येऊन टाईमपास केला आणि परत गेलो. तर त्याच्यामुळे स्टेशनवर बसा किंवा मग वेळेत निघा. तर वेळ पाळायची सवय त्यावेळी जी होती ती त्या लोकलच्या शर्यतीमुळे जास्त लागली. कारण की 2 मिनिटं जरी चुकलो तर लोकल जाणार 1.5 तास टाईमपास. असं करून मग पहिलं वर्ष बी-एस-सीचं केलं. पण तेव्हा कळलं की खूप अवघड आहे रोज लोणावळा-पुणा अपडाऊन करणं. मग मैत्रिणींबरोबर गप्पा गोष्टी करताना हॉस्टेलचे कळालं. पण हॉस्टेलचे पैसे भरण्याइतकी कॅपॅसिटी घरच्यांची नव्हती आणि
हट्ट करण्यातही अर्थ नव्हता, कारण की बहीण भावांचं शिक्षण व्हायचं होतं. मग त्यात विद्यार्थी सहाय्यक समिती नावाच्या संस्थेबद्दल कळालं आणि त्यांचा खूप मोठा म्हणजे वाटा आहे माझ्या जे काही मी घडली आहे त्याच्यामध्ये. कारण की विद्यार्थी सहाय्यक समिती ही संस्था अशी आहे की कित्येक जणांना म्हणजे अजूनही कोणाला त्याची गरज असेल तर त्यांनी नेहमी तिथे म्हणजे जाऊन ॲडमिशन घ्यावं. एका अटीवर ॲडमिशन दिलं जातं तिथे, की तुम्ही इकॉनॉमिकली वीक आहात का आणि शिक्षणाची किती तुम्हाला गरज आहे. तर ह्या 2 गोष्टी असतील, तुम्ही फायनान्शियली साऊंड नसाल, पण तुम्हाला शिक्षणाची ओढ असेल आणि तुम्ही हुशार असाल, तर तुम्हाला त्या बेसिसवर तिथे ॲडमिशन मिळतं. तिथली जी मेस आहे म्हणजे त्यावेळी आम्ही फक्त ₹100 महिन्याभराच्या जेवणाला भरायचो. तर हे जेव्हा बाबांना कळालं, की हिने असं काहीतरी शोधलंय, की जिथे आपल्याला पैसे द्यायचे नाहीयेत, पण हिची राहायची सोय होणार आहे आणि चांगल्या पद्धतीने होणार आहे, तेव्हा त्यांनी मला हॉस्टेलला राहायची परवानगी दिली. मग हॉस्टेलला मी शिफ्ट झाले. मग काय एक जण झालं, की मग ते त्याचे पाडे लागतात. मग खर्च कमी होतोय, राहायला पण मिळतंय, व्यवस्थित जेवण मिळतंय. हे बघितल्यावर माझी 4ही बहीण-भावंडं समितीमध्ये आली. मग त्यामुळे समितीचा जो आम्हाला हातभार लागला, त्यामुळे मी ग्रॅज्युएशन खूप चांगल्या पद्धतीने करू शकले. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग परत पुन्हा प्रश्न मिडल क्लासचा की नोकरी. BSc केमिस्ट्री झाले, पण पुढे काही दिसेना. म्हणजे ती जिद्द होती म्हणून BSc केमिस्ट्री केलं, कारण की BScच करायचं असं. पण त्याच्यानंतर कळलं, की आपण जे शिक्षण घेतलंय त्याच्यावरती नोकरी मिळणं तेवढं सोपं नाहीये. 2 पर्याय, एक तर शिक्षिका MA B.Ed करा, ते BSc B.Ed करा आणि शिक्षिकेची नोकरी करा किंवा MSc करा, पुढे शिकत राहा. घरची परिस्थिती अशी नव्हती, की शिक्षण कंटिन्यू ठेवावं, कारण की जॉब करणं मस्ट होतं. मग बाबांच्याच ओळखीने टाईमपास करत घरी बसले, तर बाबांच्या एका मित्राने सांगितलं त्यांची एक ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे, तर तू एजन्सीत येऊन बस. तर मी म्हटलं, मी काय करणार तिथे येऊन? ते म्हणाले, ये तर खरं. मग मी एजन्सीत जॉईन केलं. असं त्या एजन्सीमध्ये जॉईन केल्यानंतर मग तो कॉर्पोरेट लाईफचं जे आहे ते स्ट्रक्चर सुरू झालं. मग त्यांनी बघितलं, की हा मुलगी बरी बडबडी आहे, लोकांशी बोलण्यात डेअरिंग आहे. मग त्यांनी क्लायंट सर्व्हिसिंगचा रोल दिला. क्लायंट सर्व्हिसिंगच्या रोलवरती मग जे काही यश मिळवलं, क्लायंट खुश झाले, क्लायंटचे कॉम्प्लिमेंट्स यायला लागले. मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, की आता तू याच्यातच काहीतरी शिक्षणाचं का नाही बघत? म्हणजे तुला प्रोग्रेस इथेच करायची असेल तर. मग त्यांनीच मला राजेंद्र प्रसाद इन्स्टिट्यूट जे दिल्लीला आहे त्यांचं एक मास कम्युनिकेशन डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमाचा कोर्स आहे, त्याचा फॉर्म भरला. मग ते ग्रॅज्युएशन केलं. मग असं ते कॉर्पोरेट लाईफचं जे स्ट्रक्चर आहे ते सुरू झालं. पार्ट टाईम MBA पण केलं. MBA करत असतानाची मजा अशी, की आम्ही लोणावळ्याला राहायचो आणि पुण्यात कॉलेज. नोकरी पूर्ण वेळ करायची, त्याच्यानंतर MBAचं कॉलेज. कॉलेज सुरू व्हायचं 7 वाजता, संपायचं 9ला. कशीबशी 9:30ची लोकल गाठायची. तोपर्यंत हातात पैसे नाहीत, पोटाला भूक. मग आमच्याकडे लोकलमध्ये 2 अशा व्यक्ती यायच्या. एक होते डॉक्टर आणि एक होते ते CA करायचे. तर ते दोघंच असे एकमेव श्रीमंत त्या काळचे. आम्ही त्यांना अजूनही श्रीमंत म्हणतो आणि समजतो, कारण की ते एकमेव व्यक्ती होते जे खाऊ घेऊन यायचे. म्हणजे आमची लोकल मोबाईल नाही, पेजर नाही, त्यामुळे ते येणार की नाही याची कल्पना नाही. पण आम्ही सगळे सकाळी ठरवायचो की ही लोकल पकडायची आहे. तर त्या लोकलला जेव्हा ते यायचे तेव्हा आम्हाला खूप हायसं वाटायचं, कारण की काहीतरी पोटात खायला मिळेल. तशा परिस्थितीनं मग रात्री जेव्हा पोचायचो 10:30ला, वलवणला जा, म्हणजे जे घर होतं माझं ते 4 किलोमीटर दूर. घरी जा, म्हणजे नुसतं जेवा, झोपा आणि परत सकाळी 5:20ची लोकल. म्हणजे हे सायकल जी होती 3 वर्ष मी केली. गावात टिपिकल असायचं, की असं काय नोकरी करतात ते, की सकाळी 5ला जातात आणि रात्री 11:30ला येतात. तर ते जे टोमणे होते ना, तर ते खूप वेळा मी ऐकले, की ह्या मुली असं काय काम करतात, की एवढ्या सकाळी जाऊन रात्री येतात. पण आत्ता जेव्हा मी त्याच गावात जाते, तेव्हा तीच लोकं कुतूहलाने सांगतात, "ह्या मुलींनी खूप कष्ट केले हां त्यावेळी." म्हणजे जेव्हा तुम्हाला सक्सेस मिळते ना कुठल्या गोष्टीत, तेव्हा ते जे शब्द असतात, जे पूर्वी निंदेचे असतात, ते कौतुकात कन्व्हर्ट होतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की प्रत्येक मुलीने म्हणजे तुम्ही जे काय करताय, जर तुम्हाला त्याच्यावरती विश्वास असेल, की तुम्ही चांगलंच करताय, तुमचं काम योग्य आहे, तर ते कितीही कोणी निंदा केली तरी त्या निंदेला बळी पडू नये आणि कंटिन्यू करावं. हीच लोकं जी निंदा करणारी आहेत, उद्या कौतुकाची थाप
मारायला तुमच्या पाठीवर कमी करणार नाही. त्यामुळे आणि तीच तुमची शाबाशी असं मला वाटतं. तर प्रत्येक मुलीने निंदेचा विचार करू नये आणि आपले कष्ट तयार ठेवावे. बरोबर आहे. बंडखोरी किंवा बगावत जी आहे ना, ती आपल्या रक्तातच असते आणि ती आपल्या वागण्यातून दिसून येते. जे आता तुम्ही सांगतायत, की लोकं भलेही नावं ठेवत असतील, पण तुम्ही थांबला नाहीत किंवा तुम्ही रडत घरात बसला नाहीत, तर तुम्ही त्याचा सामना केला त्या सिच्युएशनचा आणि काम तुम्ही करत राहिलात. हीच बगावत कुठेतरी पुरुषांची मक्तेदारी समजली जाणारी जी बाईक राईड आहे किंवा बाईक चालवणं असेल, बुलेट चालवणं असेल, की अरे हेल्मेट घातला आणि पुरुष त्या गाडीवर बसतोय आणि जातोय आणि बायका आपलं कुतूहलाने कौतुकाने पाहतात. हे करावंसं का वाटलं, की मी पण बाईक चालवणार आणि मी पण रायडर होणार आहे? रायडिंगचं जे पॅशन आहे ते कुठल्या तरी एका सिरीजमध्ये डायलॉग आहे, शुरुआत मजबुरी में की थी पर अब मजा आ रहा है. तसं काहीसं माझं पण झालं. कारण की मी जेव्हा सेल्समध्ये आले तर सेल्समध्ये बाईक असणं मस्ट, कारण त्याच्याशिवाय तुम्ही सेल्स करू शकत नाही. तर मग तिथून मला ती आवड निर्माण झाली आणि मग नॉर्मल स्कूटी घेतली एका मैत्रिणीची, ती चालवायची. मग कळलं की अरे बापरे, याला पेट्रोल खूप जातं आहे कारण की त्याला ॲव्हरेज कमी आहे. मग जे मेल कलीग होते त्यांनी सांगितलं, ते डिस्कस करायचे की अरे गिअरवाल्या बाईकला मायलेज चांगलं असतं. ठीक आहे, मग ते पैसे वाचवण्याच्या दृष्टीने गिअरवाली बाईक, मग गिअरवाल्या बाईकवर शिफ्ट झाले. मग तिथून जी आवड निर्माण झाली रायडिंगची, ती रायडिंग कायम झाली. पूर्वी असं होतं पोटासाठी राईड करायचे, आता पॅशन म्हणून राईड करते. पण आहे म्हणजे आवड आहे आणि मी बंडखोरी नाही म्हणणार खरं तर. पण आपण कुठल्याही गोष्टीत कमी नाही आहोत हे बाबांनी कायम सांगितलं. म्हणजे जेंडर डिफरन्स असेल, पण जेंडर डिफरन्स हा डिफरन्स नाही आहे. तो निसर्गाने निर्माण केलेली तुमची ती एक वरचढ बाजू आहे प्रत्येक स्त्रीला, म्हणजे मला तरी असं वाटतं. त्याच्यामुळे मला बंडखोरी अशी नव्हती करायची, पण मी करू शकते आणि त्याच्यासाठी जे जे कष्ट करावे लागतील त्याची माझी तयारी होती. मग त्याला कोणी बंडखोरी म्हणो, त्याला कोणी लबाडी म्हणो किंवा त्याला कोणी अतिशहाणी असं म्हणो, त्याने मला काही फरक पडला नाही. कारण की जे मला आवडतं ते मी करणार हे लहानपणापासून होतं आणि तो सपोर्ट घरातनं होता. बाबा माझे कायम म्हणायचे, तुम्ही चोरी जरी केलीत तर तुमच्या मनाला जर ती पटती आहे ना, तुम्हाला जर 4 लोकांना सांगताना लाज वाटत नसेल ना, तर तुम्ही करा. पण जर तुम्ही अशी कुठली गोष्ट केली की 4 लोकांना सांगताना तुमचंच मन खातंय, तर ते काम कधीच म्हणजे तुम्हालाच सफलता देणार नाही. त्यामुळे या गोष्टीने सुरू झाले आणि मग सुरू झाले. मग त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी. मग माझ्या वयाच्या मुली ज्यावेळी लव्ह लेटर लिहित होत्या, तेव्हा मी लोन ॲप्लिकेशन लिहित होते. कारण की स्वप्न होतं की स्वतःचं घर असावं, म्हणजे स्वतःची नेमप्लेट असलेलं घर असावं. मग वयाच्या 29व्या वर्षी घर घेतलं. मग घर घेतल्यावरती अजूनच आपले सगळे लिमिटेशन सुरू होतात, कारण की EMI नावाचा मोठा वाघोबा आपल्यासमोर असतो. त्याच्यामुळे सगळे शौकचैन बंद. फक्त होम लोन चुकवणं हा एकमेव नाद त्यावेळी मला होता. मग त्याच्यामुळे इन्सेंटिव्ह कमवणं, मग इन्सेंटिव्ह कमवण्यासाठी मेजर कॉल्स करावे लागतात, ते करणं. मग कॅटेगरीज भांडणं करून घेणं. मग कुणीतरी सांगणार की नाही नाही, ही कॅटेगरी म्हणजे पूर्वी त्यावेळेला एंटरटेनमेंट ही कॅटेगरी मुलींना दिली जायची नाही. का? कारण की पब्स आणि वेगवेगळे रेस्टॉरंट्स ह्यांना तुम्हाला भेट द्यावी लागते आणि ते सगळे सुरू होतात 7, 7:30, 8 नंतर. मग तू कशी काय जाणार मीटिंगला? कारण की ओनर्स मोस्टली त्यावेळेला तुला बोलवतील. तर मी म्हटलं का नाही जाऊ शकत? जाऊ शकते मी. मग ते जे अडथळे होते ते म्हणजे कधी अडथळेच नाही समजले, कारण की आपल्याला पैसे हवेत, त्याच्यासाठी योग्य रीतीने काम करायचं आहे हे मनात ठेवून ते काम केलं आणि मग तिथून ते जे वलय आलंय बंडखोरीचं ते सुरू झालं. बरोबर. बुलेट राईडचा किंवा संपूर्ण रायडिंगचा जो प्रवास आहे, तो मी जाणून घेणार आहे. पण आता जसं तुम्ही सांगितलं, की घर झालं आणि साधारण आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये असं असतं, की आता घर झालं तर आता लग्नाचा विचार कर आणि लाईफमध्ये कुठेतरी सेटल हो. तर हे सेटल होणं हे तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट होतं आणि ते सगळं करताना आपला जो शौक आहे रायडिंगचा तोही कंप्लीट करायचा आहे. मग ते सगळं कसं मॅनेज केलं? सेटल होण्यासाठी जसं मी म्हटलं की आई टिपिकल साऊथ इंडियन, तर तिने मुलींचं वय वाढतंय, लग्न झालं पाहिजे ह्या टिपिकल म्हणजे जे सोसायटीने नॉर्म्स करून दिले त्याच्यामध्ये ती जगणारी होती. तर त्याच्यामुळे जेव्हा मी हे सगळं करत होते तर तिचं पण सुरू झालं की लग्न कर. पण लग्न कर हा पर्याय तेव्हा माझ्याकडे नव्हता, कारण की माझी बहीण भावंडं शिकत होती आणि मी आणि माझी धाकटी बहीण आम्ही दोघीच तेव्हा कमवते होतो. तर आम्ही जर
असं काही केलं तर घर विस्कळेल, पुढे शिक्षणं पूर्ण होणार नाहीत, या गोष्टीची कल्पना आम्हाला दोघांना होती. त्यामुळे मला तर लग्न करण्याचं असं काही खूप कौतूहल किंवा कौतुक नव्हतं. फायनान्शियली इंडिपेंडंट होऊन माझी स्वप्न मी पूर्ण करीन आणि त्यावेळेला जर कोणी जोडीदार मिळाला तर मोस्ट वेलकम, या माइंडसेटची मी होते. त्याच्यामुळे मी सतत लग्नाला नकार, मला लग्न करायचं नाही आहे, माझ्या मागे लागू नका, ह्याच्यावरती होते. पण मग आईचं असं की नाही, मोठीनीच नाही केलं तर दुसरीचं कसं होईल, मग असं. मग त्याच्यावरती पर्याय मी बाबांना दिला, दुसरीचं करा, मोठीला काही प्रॉब्लेम नाही आहे. मग धाकट्या बहिणीचं लग्न झालं. ते लग्न झाल्यावर आणि परत प्रॉब्लेम, कारण की मोठीत काहीतरी दोष आहे म्हणून धाकटीचं आधी लावलं. हे जे सामाजिक आपल्या सोसायटीने नॉर्म्स करून दिलेत त्याच्यावर मग माझ्या आईने सगळ्या सोशल कार्यक्रमांना जाणं बंद केलं. का तर लोक मला हे विचारतात, मोठीत काहीतरी दोष आहे आणि म्हणून धाकटीचं लग्न आधी लावलं. मग 3 नंबरच्या बहिणीचं पण लग्न ठरायला लागलं. त्यावेळेला मग असं झालं की मी घरी सांगितलं की मला म्हणजे जे आता मी करते त्याच्यामध्ये ठीक आहे, मला एक चांगला मित्र आहे हे घरी कळालं. मित्र आहे कळाल्यावरती मग सगळ्यांचं असं झालं, इतर कास्टचा असेल म्हणजे इतर रिलिजनचा असेल म्हणून ही लग्न करत नाही आहे वगैरे वगैरे, त्या गोष्टी सुरू झाल्या. आणि सगळ्यात जो काही मोठं म्हणजे प्रॉब्लेमॅटिक असतं ना आपल्याकडे की लव्ह मॅरेज, तर ते लव्ह मॅरेज म्हणजे मग असं मग का, मग तो मुलगा त्याचं घर आहे का, तो सेटल आहे का. तर प्रत्येक गोष्टीत ना आपल्याकडे इतकं मार्केटिंग आणि ते सूचीबद्ध केलेलं आहे ना की लग्न करायचं आहे तर मुलीचा पगार इतका असेल तर मुलाचा इतका आहे का, मुलीचं घर आहे तर मुलाचं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी कंपॅरिझन सुरू झाल्या. आणि मग त्याच्यामध्ये इतकं मोठं भांडणं व्हायला लागली की जी रिलेशन्स असतात ना ती खराब व्हायला लागतात. की तू अशा मुलाशी कसं लग्न करू शकते, त्याचं स्वतःचं घर नाही, तुझं घर आहे. मग लोकांचं हे मतं झाली की अरे तो तुझ्याकडे घरासाठी लग्न करतोय, म्हणजे रिलेशनशिप बाजूलाच राहिलं, त्याचं जे व्यावहारिक दृष्टिकोन असतो तो जास्त पुढे सुरू झाला. पण त्यातनंही निभावलं सुदैवाने. मित्रमैत्रिणी चांगले मिळाले, बाबा जास्त खमके होते, बहीण भावंड समजूतदार होती, त्यामुळे बाहेर पडू शकले. तर माझ्या आधी माझ्या 2 बहिणींची लग्न झाली आहेत आणि माझ्यात काही दोष नाही हे सांगण्यासाठी मला लग्न करावं लागलं. म्हणजे आम्हाला लग्न करायचंच नव्हतं, म्हणजे त्यावेळी लिव्ह इन वगैरे असा आम्हाला प्रॉब्लेम नव्हता, पण सोसायटीला प्रॉब्लेम होता. आणि मेन म्हणजे आईला की नाही, हे काहीतरी थोतांड आपल्याकडे चालणार नाही, गपचूप लग्न करा. मग त्याच्यामुळे ते गपचूप लग्न खूप छोट्या पद्धतीत लग्न झालं. अगदी जसं तुम्ही सांगितलं की काहीच सोपं नाही आहे, म्हणजे जॉब मिळवणं स्ट्रगल आहे, जॉब मिळवल्यानंतर तो टिकवणं हाही स्ट्रगल आहे, अगदी लग्न करताना सुद्धा तो स्ट्रगल तुम्हाला कंटिन्यू करावा लागला. मात्र स्वतःच्या पायावर उभी असणारी एक डॅशिंग मुलगी, तिचं लग्न होतं आणि मग लग्नानंतर थोडंफार तुमच्यात चेंजेस आले का, किंवा तुम्हाला ते करावे लागले का? चेंजेस तर अजिबात नाही. कॉम्प्रोमाइज करायचं नाही या बेसिसवरच थांबले होते. त्यामुळे कुठच्याही दृष्टिकोनाने मी कॉम्प्रोमाइज करणार नाही, असाच नवरा मी निवडला आणि सुदैवाने तो मला मिळाला. म्हणजे तो जोडीदार तसा मला मिळाला. अगदी छोटीशी गोष्ट म्हणजे आडनाव बदलतं, नाव बदललं जातं. तर त्याच्या घरच्यांनी त्याला विचारलं, नाव बदल. तर तो म्हणाला ठीक आहे बदलतो. तर त्याने लिहिलं माधुरी. तर ते म्हणाले हिचं नाव माधुरी. तो म्हणाले बदललं ना, म्हणजे धूची उकार जो म्हणजे पहिला होता तो मी दुसरा केला, एवढा बदल खूप आहे माझ्यासाठी, तर ते माधुरी. तर त्याच्यामुळे त्यांनी त्या दृष्टीने साथ दिली. मीही सांगितलं की इतके वर्ष म्हणजे 34व्या वर्षी मी लग्न केलं, इतके वर्ष मला ज्या नावाची आडनावाची सवय आहे ते आडनाव मी बदलणार नाही. हां, तुझं ॲडिशनल म्हणून मी ॲड करून लावीन. मग मी माधुरी नायक देशपांडे असे झाले. पण मग लोकांना असं ते की फॅशन आहे, मग ते फॅशनच्या जे काय असेल, फॅशन म्हणा किंवा बंडखोरी म्हणा किंवा आणि काय, पण मी माझ्या आईबाबांचं नाव चेंज करणार नाही, तुझं असेल ते लावेल. हे जे असतं ना की आडनाव चेंज करणं, नाव चेंज करणं, हे त्या दोघांनी ठरवलं तर जास्त चांगलं असतं असं मला वाटतं. पण ते आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे 2 फॅमिलीजचं रियुनियन म्हणजे लग्न असतं. पण फॅमिलीजने पण काही गोष्टी त्यांच्या पर्सनल ह्याच्यावर सोडाव्या असं मला वाटतं. म्हणजे खटके उडत नाहीत आणि आयुष्य स्मूथ जातं या छोट्या गोष्टीवरनं पण. त्यामुळे व्यवस्थित ते सगळं झालं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम तसा वैवाहिक दृष्टीत आला नाही. त्यांनी मला कधी चेंज कर म्हणाला नाही, म्हणजे त्याचं असं कधी घरातनं नव्हतंच की इनफॅक्ट मला सासू सासरे नाहीत, ती कमी माझे आईबाबा पूर्ण करायचे. सणवार साडी नेसलीच पाहिजे. अर्थात साडी मला नेसायला आवडते, पण मी माझ्या इच्छेने नेसीन. म्हणजे मला कोणीतरी जबरदस्ती सांगितलं की आज तू साडी नेस तर सॉरी, मग नाही जमणार. पण मला वाटलं तर मग मी नेसेन. पण माझी आई टिपिकल असल्यामुळे
आईचं मन दुखावू नये म्हणून मग मला कित्येक वेळेला आणि घरातली मोठी मग ते एक प्रोटोकॉल्स असतात मोठ्या मुलीला, ते प्रोटोकॉल्स म्हणून मग सामाजिक गोष्टी कराव्या लागल्या. बरोबर. सगळं छान सुरू होतं. आई-बाबाही खुश होते. लग्नही झालं आणि लग्नानंतर आपण अनेक स्वप्न पाहतो पुढे, की आता चांगला जोडीदार, प्रेम करणारा जोडीदार मिळाला आहे आणि आता ह्याच्यासोबत अख्खं आयुष्य घालवायचं आहे. हे सगळं सुरू असताना आयुष्यात एक वादळ येतं आणि पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागते. तर तो जो प्रसंग होता, त्याला कसं फेस केलं? ते जे वादळ होतं ते कोणीच त्या गोष्टीसाठी तयार नसतं. म्हणजे असलेला जोडीदार गमावणं ह्याच्यासारखं, एकतर तो उशिरा मिळणं आणि मग नंतर मिळालेला जोडीदार गमावणं याच्यासारखं दुःख म्हणजे कोणाच्याही वाट्याला येऊ नये हे मी नेहमी म्हणेन. पण जेव्हा आलं तेव्हा म्हणजे ते इतकं सडन होतं की मला पण कळालं नाही माझ्या आयुष्यात घडलं काय. त्याला हार्ट अटॅक आला, तो गेला. म्हणजे तो गेलाय हे रिअलाईज व्हायला मला पुढचे 10-12 दिवस जावे लागले. कारण की आपण एखाद्या माणसाची आपल्याला इतकी सवय होते की आपण रोज त्या घरात राहतोय, तिथे उठतोय आणि मग ते खूप डिप्रेसिंग असतं सगळ्यांसाठी. माझ्यासाठी पण ते होतं. पण जसं मी म्हटलं की आई-बाबा खंबीर होते, स्पेशली माझे बाबा. बाबांनी म्हणजे तिसऱ्या दिवशी मला वाटतं माझे बाबा म्हणाले, रडत बसणं हा एक सोपा मार्ग. पुन्हा उभं राहून आपल्या आपल्या लाईफमध्ये जगणं हा मोठा मार्ग. त्याच्यात त्यांनी सांगताना मला एक सांगितलं, की जर तू डिफेन्समध्ये असतीस किंवा डिफेन्सवाल्याशी लग्न केलं असतंस आणि तो जर गेला असता, तर तुझ्याकडे हा पर्याय नव्हताच, की तू असं रडत बसणं. कारण की डिफेन्समधल्या बॅकग्राऊंडची लोकं रडत बसत नाहीत. ते आयुष्य कंटिन्यू करतात आणि चांगल्या पद्धतीने कंटिन्यू करतात. तर ते माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग होतं. माझ्या बाबांनी मला सांगितलं, की उद्या तू ऑफिसला जायचं आहे. नवरा गेलेला असताना चौथ्या दिवशी मी ऑफिसला आले. जेव्हा ऑफिसला आले तर कित्येक जणांचं हे होतं, की "अरे, हिला काय वाटतं की नाही? हिचा नवरा गेला आणि चौथ्या दिवशी ऑफिसला आली." पण म्हणजे टिपिकल असतं, की लोकांना दुःख व्यक्त करायची पण लोकांनी एक चौकट करून ठेवली आहे, की म्हणजे तुम्ही ते दुःख व्यक्त करून घरी रडत बसणं म्हणजेच तुम्हाला दुःख झालंय आणि तुम्ही परत आलात कामाला, कामाला लागलात म्हणजे तुम्ही दुःखी नाही आहात. हे जे समीकरण आहे ना, ते पण मला म्हणजे मूर्खपणाचं वाटलं त्यावेळी. पण ठीक आहे, प्रत्येकाची आपली आपली विचारसरणी असते आणि कोणाला जज करू नये हे आई-बाबांनी शिकवलंय. पण मग स्वतःला पण मी त्या बाबतीत कधी जज नाही केलं, की ठीक आहे एवढ्या जणांचे नवरे जातात, आपलाही गेलाय. म्हणजे वेगळं काही झालेलं नाहीये, तर त्याच्यातनं मार्ग तर काढून जगायचंय. बाबांनी सांगितलं जगायचं नाहीये नुसतं, चांगलं जगायचंय. प्रत्येकाला एक आयुष्य मिळतं. जोडीदार आलेला गमवावा लागतो ही वाईट गोष्ट आहेच. दुसरा जोडीदार मिळू शकतो. म्हणजे बाबा माझे इतके प्रॅक्टिकल होते, की ते 13व्या दिवशी काहीतरी कावळा हे करत नव्हता. तर सगळे त्याची काही इच्छा असेल ते सांग, हे सांग. माझे बाबा म्हणाले, "सांगा तिला चांगला प्रेमळ नवरा मिळाला तर ती दुसरं लग्न करेल." आणि सगळे खूप त्या ह्याच्यात पण सगळे खूप हसले. म्हणजे मला तेव्हा असं वाटायचं, की काय म्हणजे बाबा असं कसं बोलतात लगेच, की आता. तर बाबा म्हणाले, "नाही, माणसाचे चॉईसेस बदलतात. आयुष्य तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती वेगळी एक चॉईस देतं आणि तुमच्याकडे पर्याय नसताना तुम्ही ती चॉईस निवडून पुढे जाता." मग मी म्हटलं कदाचित असेल देवाला माहिती काय पुढे. पण स्वतःचं पॅशन सांभाळून जगायचं हे बाबांनी त्यावेळेला सांगितलं. बरोबर. पण आपला समाज असा आहे ना, की एकटी बाई जेव्हा राहते, तेव्हा ती काय चांगलं करते हे बघण्यापेक्षा तिच्यात काहीतरी खोड आहे आणि तिला वाईट कसं बोलता येईल याचे चान्सेस शोधत असतात. तर आज तुम्ही एकट्या आहात आणि एकट्या आहेत असं म्हणण्यापेक्षा तुमचं तुम्ही काम करतायत. भलेही तो जोडीदार सोबत नसला. बाकी तुमचे 2 फॅमिली मेंबर आहेत आणखीन. हो. त्यांच्याबद्दल पण मी विचारणार आहे. तर मग हे सगळं फेस तुम्ही कसं केलं? एकटे असणं वाईटच म्हणजे कोणासाठी कारण की मनुष्य हा प्राणीच असा सोशल आहे म्हणजे त्याला 4 माणसं आपली लागतात, 4 लोकं लागतात. पण तो एकटेपणावर मी मात करू शकले एकतर नोकरी, फायनान्शियली इंडिपेंडंट होते त्यामुळे तो जो मोठा पिंच होता तो मला कधी जाणवला नाही कारण की हातात पैसे खेळते होते आणि आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगू शकत होते. दुसरा एकटेपणा म्हणजे मानसिक एकटेपणा तर हां, तो खूप जाणवला. सोशल एकटेपणा तो सगळ्यात जास्त जाणवला कारण की राजेश गेल्यानंतर मी ज्या घरात राहत होते, त्या मालकाने पण मला सांगितलं, की "मॅडम तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दुसरं घर शोधा." मग मी त्यांना विचारलं, "का?" तर ते म्हणाले, की "नाही म्हणजे आता 2 वर्ष कॉन्ट्रॅक्ट झाली आहेत आणि तुमच्या नवऱ्याच्या नावावरती ॲग्रीमेंट होतं.
तर मग मी म्हटलं मग माझ्या नावावर करा. तर ती म्हणाली नाही पण आम्हाला आता दुसरीकडे दुसऱ्यांना रेंटवर द्यायचं आहे तर तुम्ही घर शोधा. मी जेव्हा घर शोधायला सुरुवात केली, सिंगल विमेन मोठा टॅबू, कॉर्पोरेट लाईफ सगळ्यात मोठा टॅबू आणि त्यावेळेला सुदैवाने माझ्याकडे एक छोटंसं पिल्लू आलं होतं. म्हणजे ते ॲक्सिडेंटमध्ये मला ऑफिसच्या बाहेर सापडलं, छोटं कुत्र्याचं पिल्लू. ते मी घरी आणलं होतं आणि ते आजारी होतं. त्याला टाके आले होते, 17-18 डोक्याला टाके होते, 7-8 पायाला टाके होते. त्यामुळे ते त्याच्या वेदना दाखवण्यासाठी एक विशिष्ट रडायचं. तर ते त्याला वेदना सुरू झाल्यावरती ते रडायचं. तर ते कारण होतं मला घराबाहेर काढण्याचं त्या मालकाचं पण ते मला नंतर कळालं की तुझ्या घरात कुत्रं ओरडतंय म्हणून ते तुला कंटिन्यू करू देत नाही आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी घेऊन म्हणजे सिंगल विमेन, कॉर्पोरेट एम्प्लॉई आणि विथ डॉग घर मिळणं म्हणजे इम्पॉसिबल गोष्टी झाल्या होत्या. म्हणजे जे घर आवडायचं तिथे तो मालक मला सांगायचा की इतकं इतकं रेंट आहे. मग म्हणजे नाही तुम्ही ॲड तर इतक्याची दिली. नाही पण सिंगल विमेनला आम्ही असं चार्ज करतो. म्हणजे रेंट पण चेंज व्हायचं, ॲग्रीमेंटची प्रोसेस चेंज व्हायची. 11 महिन्याच्या वर कोणी ॲग्रीमेंट करणार नाही हे तर निश्चितच असायचं. आणि तिसरं त्याच्याहून वाईट व्हायचं, तो म्हणायचा की मध्ये कुठेतरी कोणाची कंप्लेन आली तर तुम्हाला घर सोडावं लागेल. पण सगळ्यांना 1 महिन्याची नोटीस असायची, म्हणजे जनरली असते. सिंगल वुमेनला बऱ्याचदा ते सांगतात एका आठवड्यात सोडावं लागेल. असं काय करणार आहोत आम्ही सिंगल वुमेन? म्हणजे आम्ही घरी रोज मित्रमैत्रिणी पार्ट्या करणार आहोत. बरं ते तर फॅमिली पण करते. फॅमिली इनफॅक्ट जास्त व्हेलॉसिटीने जास्त व्हॉल्यूममध्ये करते. आम्ही कदाचित जनतेची लाज म्हणून थोडं चोरी करून करू, पण फॅमिली तर करतेच ना. पण तरी हे टॅबू होता. त्याच्यामुळे सिंगल वुमनच्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी मी खूप फेस केल्या. त्याच्यानंतर सगळ्यात वाईट गोष्ट जी होती म्हणजे ती मला सामाजिक दृष्टीने वाटते की एक विडोचा जो टॅग असतो ना, विधवेने कसं जगावं, ते अजून पण आपल्या समाजात आहे. म्हणजे आपण म्हणतो की आपण चंद्रावर गेलोत, आपण AI टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो हे. पण विडोसाठीचं जगणं एक चाकोरीबद्ध ते अजूनही समाजात आहे आणि ते मी फेस केलं आहे. म्हणजे तुम्ही सोशल कुठल्या फंक्शन्सला गेलात तर तुम्हाला बोलवलं जात नाही. ओवाळणीसाठी पण बोलवलं जात नाही. का तर यू आर अ विडो. किती थोतांड आहे. म्हणजे कधी-कधी मला असं वाटतं, मी म्हणत नाही की सगळ्या रूढी वाईट आहेत, पण काही रूढी वाईट आहेत. आणि त्याच मुलीने म्हणजे तेच जर मी पुन्हा लग्न केलं तर मला पुन्हा बोलवलं जाईल स्टेजवर, कारण की मी परत म्हणजे सौभाग्यवती आहे वगैरे, वगैरे. काल असलेली विधवा सौभाग्यवती होऊ शकते जस्ट बिकॉज तिचं दुसरं लग्न झालंय. पण विधवा जी मनापासून जर आपल्या नवऱ्यावर प्रेम करत असेल आणि ती मनाने सौभाग्यवती असेल, पण तिला तो तो मान, तो सन्मान दिला जात नाही. हे खूप खूप ठिकाणी मला जाणवलं. स्पेशली म्हणजे मी साऊथ इंडियन बॅकग्राऊंडमध्ये आहे, तर आमच्याकडे कल्चरल प्रोग्राम्स खूप जास्त होतात. तर त्यावेळेला हे मला प्रकर्षाने ते जाणवलं. पण मला त्याचं वाईट नाही वाटलं, कारण की जी रूढी आहे ती कुठेतरी आपण बदलायची हे ठरवून मी केलं. माझ्या बहिणींनी, माझ्या फॅमिलीने कुठल्याही फंक्शनला मी मोठी असल्याचा मान नवरा असतानाही दिला, विधवा असतानाही दिला. त्यामुळे मला तो एक अभिमान आहे की माझ्या फॅमिलीने तरी ॲटलीस्ट ती गोष्ट बदलली. एका ठिकाणी हळदी-कुंकवाचं आमंत्रण आलं मला. सोसायटी चेंज केली. त्यांना वाटलं सिंगल वुमेन म्हणजे सिंगलच असेल, ही विडो वगैरे असं त्यांना कल्पना नव्हती. त्या बाईने मला हळदी-कुंकवासाठी बोलावलं. मला जायला काहीच प्रॉब्लेम नव्हता, कारण की माझ्यासाठी ते एक सोशल फंक्शन होतं. मी म्हटलं, "ठीक आहे, येईन." मग मला असं वाटलं, की बापरे! हिला सांगावं, कारण की हिच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून हिला सांगावं. मग मी तिला फोन करून सांगितलं, की "मॅडम, आप वो जो हल्दी-कुमकुम के लिए बुलाया है, तर मला ते सांगावंसं वाटतं, की मी विडो आहे. मी विधवा आहे म्हणजे." तर "अच्छा, मुझे ये पता नहीं था. तो आप एक काम करो, आप रहने दो." हो. म्हणजे तुम्ही एखादीला सिंगल आहे म्हणून हळदी-कुंकवाला बोलवता, पण तिने प्रामाणिकपणे ती गोष्ट सांगितली, की ती विधवा आहे, तर ते तर तुम्हाला ते मान्य खटकलं, तर नाही. ते तुम्हाला मान्य नाही. म्हणजे मला त्याचं काही खूप कौतुक वगैरे नव्हतं. ठीक आहे, बोलवलं तर जाईन, नाही तर मी घरी आपल्या मस्त मजा मारीन, हे पण होतं. पण म्हणजे हे पण अजून आहे, की हळदी-कुंकू म्हणजे मी लहानपणापासून कुंकू लावतीये, मी लहानपणापासून हळदीशी खेळतीये, पण ती गोष्टसुद्धा बदलली जाते आणि हे कुठे ना कुठे अजून पण आपल्या समाजात आहे. मी म्हणत नाही सगळीकडे आहे. प्रमाण कमी झालंय, पण ते एक्झिस्ट आहे. ते जोवर पूर्ण जात नाही, तोवर ती म्हणजे विडोचं चाकोरीबद्ध जगणं हे बदलणार नाही असं मला वाटतं. बरोबर आहे. हे एवढं मोठं वादळ आयुष्यामध्ये आलं, ज्याने अनेक अशा महिला आहेत, की त्यांचं आयुष्य तिथेच थांबतं. त्यांना कोणत्याच गोष्टीत रस उरत नाही, काहीच करण्याची इच्छा नसते. पण त्यातून सुद्धा स्वतःला सावरून आज तुम्ही ठामपणे
उभ्या आहात आणि लाखो महिलांसाठी खरं तर तुम्ही प्रेरणादायक आहातच. ज्या महिला आत्ता खास करून आपल्याला पाहतायत त्यांच्या मनातली ही व्यथा आहे. अनेक महिलांच्या बाबतीत हे कुठेतरी घडलं असणार आहे, पण ते फक्त मुक्तपणे कोणी बोलत नाही. ते बोलण्याची डेअरिंग आज तुम्ही केलेली आहे आणि त्यातून काहीतरी बदल घडेल आणि महिला ठामपणे स्वतःची बाजू नक्की घेतील यात मला शंका नाहीच आहे. हा सगळा टप्पा पुढे आपण आता वळूयात, की हा सगळा टप्पा तर आयुष्यामध्ये आला आणि त्यानंतर 1-2 गोंडस पिल्लं देखील तुमच्या आयुष्यात आली आणि आज घरी जाण्याचं कारण ते दोघं आहेत. कारण कोणीतरी आपली घरी वाट हो, पाहतंय हो, आणि असं नक्कीच. आपण म्हणतो, की माणसापेक्षा जर कोणी दुसरं आपल्याला जीव लावत असेल, तर ते प्राणी आहेत आणि प्राण्यांवर प्रेम करा आणि तुम्ही प्राणीप्रेमी आहात. केवळ ती 2 नाही, तर तुम्हाला कुठेही एखादं पिल्लू दिसलं, मांजरीचं पिल्लू दिसलं, तरी तुम्ही धावून जाता हे आम्हाला माहिती आहे तुमच्याबद्दल. तर त्या 2 बाळांबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली जेव्हा नवरा गेला त्याच्या म्हणजे मी 4थ्या दिवशी ऑफिसला जॉइन झाले आणि 5व्या दिवशी मला माझ्या ऑफिस बॉयने येऊन सांगितलं की रस्त्यावरती एका पिल्लाला उडवलं आहे. तर मग मी म्हटलं, "अच्छा मॅडम खूप लागलं आहे. चला ना तुम्ही." दुसरं कोणी त्याला हात नाही लावणार आहे कारण की ते रक्तबंबाळ झालं आहे. मी गेले, ते पिल्लू उचललं. जेव्हा ते पिल्लू उचललं तर असं वाटलं माहीत नाही जगेल की नाही. टॅक्सी पकडली, बैलघोडा हॉस्पिटल जे परळला आहे तिथे घेऊन गेले. तिथल्या डॉक्टरांनी सेम सांगितलं की मॅडम नाही जगणार आहे कारण की खूप लागलंय, डोक्यालाच मार लागलाय. तर मग मी म्हटलं नाही बघा तर खरं. त्यांनी ऑपरेशन केली. म्हणजे मी ॲडमिट नाही करून घेऊ शकत. सर्जरी वगैरे केली, सगळा इलाज झाला. मग ते ठेवणार कुठे? मी तर रेंटवर राहत होते. मुंबईत रेंटवर राहणं म्हणजे क्राईम. त्याच्यात कुत्रे मांजरं पाळणं म्हणजे तो मोठा क्राईम. तशाच्यात मी ते कुत्रं घरी आणलं. मग त्याची शुश्रूषा सुरू झाली. 1 महिना रिकव्हरीला गेला आणि मग तो जीव लागला आणि त्या जीवामुळे म्हणजे आपण म्हणतो ना, की तुम्ही प्राण्यांना शोधत नाही, प्राणी तुम्हाला शोधत येतात. तर मला असं वाटतं, की तो माझ्यासाठी एक म्हणजे मोठा टर्निंग पॉइंट होता, की मी डिप्रेशन नाही आलं मला किंवा मला वेळ कसा घालवायचा कळलं नाही किंवा अरे बाबा नवरा गेला हे दुःख करत बसण्यासाठी म्हणतो ना, की त्याच्यावरती मुलामा द्यायला कदाचित ते पिल्लू माझ्या आयुष्यात आलं. आणि मग तिथून मग कुकू म्हणजे माझी जी लेक आहे 10 वर्षाची ती आली आयुष्यात. तिला फिरवत असताना असंच 3 पिल्लं प्लास्टिकमध्ये कोणीतरी फेकून दिलेली सापडली. ती घरी आली. त्यातलं एकच जगलं. तो म्हणजे माझा बंडखोर लेक टिपू. अशी 2 पिल्लं आहेत आणि अच्छा, आता तर या मी दोघांची नावं काय आहेत? माझी जी लेक आहे कुकू ती मोठी जी 10 वर्षाची तिचं नाव अच्छा, कुकू. कुकू. कारण की कुकू नावाचं माझ्याकडे आधी पण एक अच्छा. म्हणजे डॉगी होता आणि टिपू खरं तर टिपूचं नाव याच्यामुळे पडलं की तो जेव्हा पिल्लू म्हणून घरी आला त्याच्या अंगावर खूप टिपके होते. तर ओ. टिपक्यांचं टिपू झालं पण लोकांना ते टिपू सुलतान, टिपू म्हणजे काही लोकं तर्क लावतात पण ते टिपक्यांचा टिपू होता तो. तर असं कुकू आणि टिपू अशी 2 गोंडस अच्छा. पिल्लं माझ्याकडे आहेत. ज्याचा एक 10 वर्षाची आणि एक 9 वर्षाचा आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये मग नंतर असं झालं की फायनान्शियली साऊंड आहोत आणि आवड आपल्याला आहे तर मग का नाही त्यांच्यासाठी काही करायचं. मुंबईत आल्यावरती कळलं की कचरा कुंड्या बंद झाल्या. गावासारखे लोक दारात कुत्रं उभं राहिल्यावर एक पोळी टाकतात तसं मुंबईत होत नाही. आहेत मुंबईत पण खूप प्राणीप्रेमी. पण फायनान्शियली साऊंड झाल्यावरती एक स्टेटस म्हणून ब्रीड घेऊन बागडणारी मला जास्त दिसतात म्हणजे मेट्रो सिटीजमध्ये. जे गावी होत नाही, गावी असतात तर ती आपली म्हणजे मला वाटतं की आपली इंडियन डॉगीजना जास्त लोकांनी प्रेफरन्स द्यावा. म्हणजे मी असं म्हणत नाही की ब्रीडला देऊ नये, पण त्याच्यामुळे ब्रीडर्स कमी होतील आणि इल्लिगल ब्रीडिंग थांबेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या इंडियन डॉगीजमध्ये जितकी प्रतिकार क्षमता असते ती फॉरेन ब्रीडमध्ये नसते आणि जितके हुशार आपले असतात ना ते फॉरेन ब्रीडपेक्षा पण जास्त हुशार असतात. म्हणजे मला लहानपणाचा अनुभव द्यायला म्हणजे एक एक्झाम्पल द्यायला आवडेल की धनगर जे असतात म्हणजे शेळ्या जे ठेवतात त्यांच्याकडे कधीही तुम्हाला फॉरेन ब्रीड दिसणार नाही. बरोबर. त्यांच्याकडे त्यांच्या 100, 150, 200 शेळ्या सांभाळणारा आपलं इंडियन ब्रीडच असतं. मग त्या माणसांना जर 100, 150 म्हणजे लाखो रुपयाची संपत्ती एका एका इंडियन ब्रीडच्या हाती सोपवावीशी वाटते तर आपल्याला का वाटू नये. म्हणजे प्रोटेक्शनच्या दृष्टीने इमोशनल क्वेश्चन तर सगळेच प्राणी सेम देतात. तसे मग ते प्राण्यांसाठीचं पण वेळ सुरू झाला. अच्छा, मग आता ऑफिस आणि या दोघांना घरी बघणं हा एक मोठा टास्क आणि जेव्हा तुम्ही राईडला जाता आणि आत्ता एक मोठी राईड तुम्ही केलेली आहे हो. तर लेह लडाखची, तर त्याबद्दल पण सांगा मला. मोठी राईड नव्हती ती काइंड ऑफ स्वप्नपुरती राईड होती. लहानपणापासून जेव्हा म्हणजे बाईक सुरू केलं त्याच्यानंतर मग बुलेटची क्रेज आली आणि तेव्हा मग माझा भाऊ मला चिडवायचा कारण की त्यावेळी दूधवाले लोक बुलेटवर यायचे. तर माझा भाऊ म्हणायचा दूधवाल्याची चॉईस यायची कारण की रॉयल एनफील्ड. पण मग त्याच्यानंतर ती
पॉवरफुल आहे, तिचं म्हणजे वेट कॅरी करू शकते, स्टडी बाईक आहे म्हणून ते वापरण्यात जास्त होती आणि एक ते असं मॅचो लुक आहे त्याला, त्याच्यावरती भाळले आणि मग ते स्वप्न होतं की कधीतरी आयुष्यात स्वतःची बुलेट घेऊन लेह लद्दाखला जायचं. कारण की सगळ्या बायकर्स, जेवढ्या बायकर्सना लहानपणापासून भेटले, त्यांना कधी विचारलं तर ते सांगायचे की लेह लद्दाख अल्टिमेट, म्हणजे तो स्वर्ग आहे बायकर्ससाठीचा. तर तो काय, तर ते लेह लद्दाख. तर मग तिथून मग जेव्हा नॉलेज यायला लागलं, मग कमवती झाले, बाईक स्वतःची घेतली. त्याच्यानंतर मग ते पॅशन म्हणून सुरू केलं आणि मग बायकिंग थोडं उशिरा सुरू केलं, कारण की आई अलाउड करत नव्हती स्वतःची बुलेट घ्यायला. पडून हातपाय तुटला तर कोण बघणार तुला, एकटीच आहेस, मग तुझं कोण करणार, या दृष्टिकोनात नव्हते. पण मग आई गेल्यानंतर थांबवायला कोणी नव्हतं, म्हणून मग ते पण पॅशन पूर्ण केलं. मग बुलेट घेऊन लेह लद्दाखची राईड करून आली. पण तुम्ही पडल्यात बाईकवरून असं हो, कळलं हो. आम्हाला. पडले म्हणजे हाफ नॉलेज इज डेंजरस तसं झालं ते. स्किड झाले. ब्लॅक आईस कॉन्सेप्ट मला माहीत नव्हतं काय असतं आणि तिथे मी स्किड झाले आणि हात टेकवला आणि मग थंब फ्रॅक्चर, मग ते डिस्लोकेट, असं सगळं ते झालं. मग ती बुलेट पुन्हा रायडर, तिथनं लोकल रायडर हायर करा, ती म्हणजे ट्रान्सपोर्टला टाका, परत घेऊन या, हे सगळे उद्योग केले त्यावेळी. रायडर म्हणजे आपण रस्त्यावरून जाताना बघतो की मुलांचा एक ग्रुप चाललाय आणि त्यामध्ये त्यांचे जे कपडे असतात, गेअर असतं, हेल्मेट असतं, ग्लोव्ज असतात, यामध्ये की हा एक पुरुष आहे किंवा पुरुषांचा एक ग्रुप आहे आणि तो जातोय, यामध्ये एक महिला कशी शिरली आणि ती या सगळ्या पुरुषांसोबत कशी जाऊ लागली? महिला शिरली म्हणजे असं आहे की मला असं वाटतं की कुठल्याही स्पोर्ट्समध्ये जेंडर नसतो. हं. क्रिकेटियर, फुटबॉलर, रायडर. त्याच्यात फिमेल रायडर, मेल रायडर असं काही नसतं. ते आपल्या डोक्यात ती कॉन्सेप्ट असते की फिमेल रायडर. हां, शारीरिक आपल्या गोष्टींमध्ये म्हणजे काही बदल आहेत, त्याच्यामुळे काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. म्हणजे तुम्ही तुमच्या मासिक पाळीमध्ये ट्रॅव्हल करत असाल तर त्याचे प्रिकॉशन्स तुम्हाला घ्यावे लागतात. तुम्हाला टॉयलेट्स मिळत नाहीत सगळीकडे दुर्दैवाने, किंवा मग पण मला एक एक छान वाटतं ह्या गोष्टीमध्ये की जेव्हा ते सगळं आम्ही घालतो, तो सदरा सगळा म्हणजे रायडिंग गिअर सगळे चढवतो, तेव्हा गाडी चालवताना कुणालाही कळत नाही की बाई आहे का भाऊ आहे. हां. तर तो एक प्लस पॉईंट आहे. इव्ह टीझिंग वगैरे जे आहे ना, जोपर्यंत त्या समोरच्याला कळत नाही की बाई आहे, तोपर्यंत तो प्रकार होत नाही. दुसरं असं की मेल रायडर्स पण तेवढे सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे सुदैव म्हणा किंवा काय, मला आत्तापर्यंत बॅड रायडर्स कोणी मिळाले नाही, कारण की रायडर्सचा एक तो ब्रो कोडच खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे मी रायडर्स कुठल्या बाईकला नावं नाही ठेवत, बायकर्सना नावं ठेवते. म्हणजे आपण म्हणतो ना, असं म्हणू नये अमुक एक ब्रँड छपरी, तमुक एक ब्रँड छपरी, तर तो ब्रँड छपरी नसतो, चालवणारा छपरी असतो. म्हणजे तो डिफरन्स आहे. आणि की रायडर्स सगळे रूल्स पाळून, सगळे स्वतःची काळजी घेऊन बाईक चालवतात, कारण की घरी वाट बघणारे प्रत्येकाच्या घरी कोणी ना कोणी असतं. सो काही दुर्दैवी घटना आपल्या चुकीने घडू नये हे रायडर्स प्रिकॉशन्स घेतात. मुलींनी जेव्हा रायडिंगमध्ये यायचं असतं ना, तर थोड्या बाबतीत निर्लज्ज होऊन यावं लागतं. म्हणजे तुम्ही काही ठिकाणी राईडला जाता आणि तुम्हाला स्पेशल रूम नाही मिळाली, तर मुलांबरोबर रूम शेअर करावी लागते. तर तो निर्लज्जपणा तर असावाच लागतो, तेवढं कॉम्प्रोमाइज तर तुम्हाला करावंच लागतं. आयुष्य करत तुम्ही रायडिंग करू शकत नाही, रायडिंग कम्युनिटीशी तुम्ही जुळवून घेऊ शकत नाही. त्यामुळे आयुष्य असाल तर घरी बसा, मग ते वेगळं काहीतरी पॅशन सांभाळा, किंवा मग नवऱ्याबरोबर, बॉयफ्रेंडबरोबर, कुठल्या तरी म्हणजे ज्याच्यावर तुमचा खूप विश्वास आहे अशा मेल बरोबर तुम्ही रायडिंगला जा. सोलो राईड करायची असेल तर यू हॅव टू बी थोडासा निर्लज्ज. अच्छा, तर तुम्ही सोलो राईड पण करता? सोलो राईड पण करते, पण सोलो राईड खूप लाँग राईड्स नाही केल्या आहेत आत्तापर्यंत, पण करण्याची इच्छा नक्की आहे. पण त्याच्या आधी, सोलो राईड करण्याआधी सगळ्या सिस्टम म्हणजे मला यायला हव्यात. माझ्या गाडीचं काही काम निघालं तर ते मला यायला हवं. ह्याच्यासाठी मी जेव्हा सक्षम होईल तेव्हा मी सोलो राईड करेन. पण तोवर ग्रुप राईड करण्यात पण वेगळी मजा आहे, एक सपोर्ट असतो. कुठेही जाल तिथे एक धांगडधिंगा, मस्ती असते. आणि तो जो ओव्हरऑल ब्रोकोडचा ऑरा असतो ना, तो मला प्रचंड आवडतो. त्यामुळे मला ग्रुपमध्ये राईड करायला आवडतं आणि मजा येते ती. आत्तापर्यंत अजून कोणकोणत्या ठिकाणी राईड केली आहे आणि असं कोणतं डेस्टिनेशन आहे का की इकडे तर बाईक घेऊन जायचंच आहे? इंडियात बऱ्याच ठिकाणी फिरले, पण एक ड्रीम डेस्टिनेशन जे आहे ते मला सेवन सिस्टर्स, पूर्ण नॉर्थ ईस्ट बाईकने करायचं आहे. हो. म्हणजे लेह लद्दाख तर झालं, ते एक स्वप्न होतं. पण अजून त्याच्यानंतरचं म्हणजे एक असं वाव जे फील आहे की जे नॉर्थ ईस्ट,
तर नॉर्थ ईस्ट मला माझ्या स्वतःच्या बाईकने पूर्ण करायचं आहे. ओके. आणि राईड करताना किंवा आता तुम्ही जसं सांगितलं की टीमचा तर पूर्ण सपोर्ट आहे, पण असा कोणता तरी किस्सा सोबत घडलाय की त्या क्षणाला वाटलं की कशाला मी आले इथे बाईक घेऊन, असं वाटलं, पण नंतर मग की ठीक आहे चला यार केलं आपण? हो, असं वाटतं. हां. म्हणजे जेव्हा सगळं छान चाललेलं असते ना, राईड मस्त वारा आहे ते, तेव्हा खूप भारी वाटतं. पण जेव्हा गाडीला काहीतरी इश्यू येतो, तेव्हा मग मजा येते. मी मागच्या वर्षी बर्थडेला म्हणजे गोवा टू बॉम्बे सोलो यायचं ठरवलं, कारण की बाकी सगळे माझे जे रायडर फ्रेंड्स होते ते नेक्स्ट डे येणार होते. मग मी सोलो यायचं ठरवलं. सोलो निघाले. अनुष्कुरा घाट ऑलमोस्ट संपत आला होता. अनुष्कुरा घाटात माझी गाडी म्हणजे डगडगायला लागली. आधी मला कळलं नाही. मला वाटलं रस्ताच खराब आहे म्हणून गाडी डगडगतीये. मग थोडं वरती म्हणजे जेव्हा स्टेबल रस्ता आला त्याच्यावर थांबून बघितलं तर गाडीत हवा कमी झाली होती. आणि मग घाबरले. कारण की 200 किलोचं वाहन ढकलत नेण्याइतकी मी सक्षम होते. पण ते किती ढकलायचंही माहीत नाही, कारण की तो घाट आहे. घाटात कुठेही पंक्चरवाला नसणार आहे. मग खूप मजा. मग तेव्हा असं म्हणजे 200-300 मीटर जेव्हा गाडी ढकलली, तेव्हा असं जाणवलं की बाबा पापा की परी बनून चालणार नाही आहे. यू हॅव टू बी पापा का बेटा आणि लगे रहो. आणि मग जे सुरू केलं की नाही, इफ इट इज माय व्हेकल आणि माझं स्वप्न, तर मला ते करता यायला पाहिजे. या खुन्नसमध्ये मी ती गाडी ढकलत पुढे नेली. खूप जण मदतीला पण थांबले नाही असं नाही. आणि मग पुढे नेल्यावरती एक अजून 2-3 रायडर्स तिथे आले. सुदैवाने ते मुंबईचेच रायडर्स होते. त्याच्यापैकी एकाकडे हवा भरायचा पंप होता तो. मग त्यांनी मला मदत केली. ट्यूबलेस टायर असल्यामुळे परत हवा भरली. मग आम्ही सातारा सिटीपर्यंत आलो आणि मग मी पंक्चर रिपेअर केलं. तर त्यावेळेला थोडं असं जाणवलं, म्हणजे का आलो असं नाही वाटलं, पण असं वाटलं की शिट यार किती मूर्ख आहे मी. हे पण किट माझ्याकडे असायला पाहिजे होतं. जे होतं आणि मी ते काढून ठेवून दुसऱ्यांसाठी ठेवलं, कारण की अख्खा ग्रुप मागणं यायचा होता आणि माझं किट राहिल्यामुळे मला ते फेस करावं लागलं. पण तेव्हा असं जाणवलं की नाही, बेसिक गोष्टी असल्याशिवाय आपण राईड करायची नाही, लाँग राईड करायची नाही. ओके. आता नेमकं कसं वाटतं म्हणजे बुलेटवरून जाताना आणि तो सगळा साज शृंगार जो बुलेटवर असतो आणि लोक आपल्याला पाहतायत, तर काय वाटतं? आणि आपल्याला जे आता प्रेक्षक पाहतायत किंवा आपल्या असंख्य मैत्रिणी आता आपल्याला पाहतात आणि त्या मनातल्या मनात हे नक्की बोलणार आहेत की असं पाहिजे, एकदा तरी हे असं करायचं आहे, तर त्यांना काय सांगाल? ॲक्च्युली जे पण काही पॅशन आहे, बुलेटच करा, बुलेटचाच राईडचं पॅशन ठेवा असं नाही म्हणत. प्रत्येक बाईने आपलं पॅशन सांभाळलं पाहिजे. प्रत्येक बाईने आपले मित्रमैत्रिणी सांभाळल्या पाहिजेत. म्हणजे मी खूप माझ्या मैत्रिणी अशा बघते की ज्यांना मैत्रिणीच नाही आहेत, मित्र तर त्याहून नाही आहेत. कारण की मित्राशी कसं बोलू शकतात लग्न, म्हणजे ते अजून पण आहेत. थोडं थोडं बदलतंय, पण अजून पण आहे. म्हणजे माझ्या इच्छा मुलींमध्ये ते आहे. तर मित्रमैत्रीण ठेवा आणि कुठचंही का होईना, म्हणजे तुम्हाला वाचन आवडतं तर वाचन ठेवा, बायकिंग आवडतं तर बायकिंग ठेवा, ट्रॅव्हलिंग आवडतं, पण काहीतरी एक पॅशन स्वतःकडे ठेवा जे तुमचं असेल. म्हणजे प्रत्येक बाईने, म्हणजे मला तरी असं वाटतं की फायनान्शियली इंडिपेंडंट असावं. डझंट मॅटर किती कमवता, 1000 असतील, 500 असतील, 200 असतील, पण ते जे तुम्हाला एक इमोशनल हे मिळतं ना, की सपोर्ट असतो की आपण की फायनान्शियली आपल्याकडे पण कमवायची म्हणजे बुद्धी आहे आणि आपण करू शकतो. आणि पॅशन, मग ते काही का असेना ते सांभाळावं, प्रत्येकीने सांभाळावं. तर एकंदरीतच तुमचा हा सगळा जो प्रवास आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की रायडर असो किंवा कोणतंही क्षेत्र असो, त्यामध्ये पुरुष किंवा महिला असं काही नसतं आणि तुम्हाला जे करायचं आहे ते बिनधास्तपणे करा आणि स्वतःसाठी पण कुठेतरी जगलं पाहिजे जे तुम्ही नक्कीच जगताय. जगलं पाहिजे. अगदीच. तर एक दोन ओळी किंवा एक काहीतरी मेसेज जर आपल्याला महिलांना खास करून द्यायचा असेल तर तो काय द्याल? मला जनरली असं वाटतं, म्हणजे हे जी कॉन्सेप्ट आता मी म्हणाले पापा की परी, तर ही कॉन्सेप्ट आपली भारतीय नाही आहे असं मला वाटतं. कारण की परी हा जो शब्द आहे तो फॉरेन कल्चरमधनं कुठून तरी आला, आणि परी इज ऑलवेज डिपेंडंट. म्हणजे प्रिन्सेसला कोणीतरी हात द्यायला लागतं, तिला सांभाळावं लागतं आणि मग तिची आईशागिरी करायला लागते. तर पापा की परी इज नॉट अ इंडियन कॉन्सेप्ट. पापाचा बेटा म्हणजे बाबाचा बेटा हा इज अ इंडियन कॉन्सेप्ट. तर प्रत्येकीने आपल्या आईबाबांचा बेटा होऊन जगावं. म्हणजे तिने न्यूनगंड कधी बाळगू नये की मी मुलगी आहे तर मी करू शकत नाही किंवा मी बाई आहे तर करू शकत नाही. शारीरिक बदलाव आहेत आपल्यात, मी ते म्हणत नाही, पण इमोशनली मानसिकरित्या तुम्ही जास्त सुदृढ आहात आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता. किती पटीत बंडखोरी करून करायचं हे जिने तिने ठरवावं. म्हणजे मी म्हणत नाही उद्या नवऱ्याशी भांडणं करा आणि फिरायला जा, नाही, पण कधीतरी जा, म्हणजे स्वतःची पॅशन सांभाळत कधीतरी जा आणि मित्रमैत्रिणींबरोबर आयुष्य जगा, कल्ला करा आणि मजेत आयुष्य जगा. एकच आयुष्य मिळतं, त्यामुळे प्लीज स्वतःसाठी जगा.
म्हणजे मुलं बाळं नातवंड संसार सगळं होत राहील, पण तुमचं आयुष्य तुमच्या पद्धतीने कधीतरी जगा आणि ते संपण्याआधी जगा, एवढं मला नक्की सांगायचं. अगदीच आयुष्याचे एवढे चढउतार पाहिल्यानंतर कुठेतरी आयुष्य स्टेबल झालंय आणि त्यातही तुम्ही इतके आनंदाने जगतात आणि इतरांना देखील आनंदाने जगण्याचा सल्ला देतात आणि तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्न देखील तुमच्या लाडक्या बाईकसोबत नक्कीच पूर्ण होईल. लोकमत सखीकडून मी तुम्हाला याही शुभेच्छा देते आणि तुम्ही आज इथे आलात आणि मनमोकळेपणाने दिलखुलास अशा आमच्याशी तुम्ही गप्पा मारल्यात. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू अमृता. मला इथे बोलवून सामान्यातनं असामान्याचा जो दर्जा मिळवून दिलायस तू, त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद.